महायुती सरकारचे विकासाचे धोरण आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यानं प्रेरित होऊन आज वसई तालुक्यातील उभाटा सेनेचे आप पक्षाचे तसेच बहुजन विकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी काँग्रेस जिल्हा इर्शाद खान, बावियाचे खुर्शीद खान, आम आदमी पार्टीचे वसई विधानसभा प्रमुख सॅमसंग वाझ, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड, उभाटाचे नालासोपारा विधानसभा सहसंघटक भरत देवखरे यांच्यासह अनेक विभाग प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांना भगवा झेंडा हाती देऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले। यावेळी वसई जिल्हा प्रमुख निलेश तेंडेलकर, तालुका प्रमुख सुदेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख दिवाकर सिंह, धनंजय मोहिते, सचिव अतुल पाटील, महिला तालुका संघटक अश्विनी शाहरुख भाई, उत्तर भारतीय सेलचे प्रिन्स सिंह आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या ह्याच्या माध्यमातून बघत असाल, सर्व मुंबई असेल, महाराष्ट्रातले काही पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल किंवा रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, सगळीकडे प्रवेशासाठी लाईन लागले। पण सध्या शिंदे साहेबांना टाइम नसल्यामुळे सगळी गडबड आहे आणि आम्ही हे प्रवेश पण सन्मानित शिंदे साहेबांच्या हस्ते काही करायचे ठरले होते, पण ते पुढे चालले आहेत। म्हणून मी आता एक पहिली एंट्री करतो, नंतर काही लोकांना आपण शिंदे साहेबांकडे पण प्रवेश करू आणि त्यांच्या माध्यमातून आपले नेते आहेत, आपल्या मुख्य नेते आपले ते आहेत, आताचे ते उपमुख्यमंत्री, आपल्याकडे मुख्यमंत्री घेते शब्द, पण आता तो आपण विसरू शकत नाही, पण आपल्यासाठी ते मुख्यमंत्रीच आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही घाबरायची गरज नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळं काम करतोय। आणि काम करत असताना तुम्हाला सांगतो, जशी लोकसभा झाली, तशी विधानसभा झाली, तशी आता महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व इलेक्शन काही 2-3 महिन्यामध्ये लागण्याची चिन्ह आहे। त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना तयारी करायची आहे आणि ती इलेक्शन आहे तरी तुमची। आता नेते लोकांची झालेली आहे, आता तुमच्या मध्येच कोणतरी नगरसेवक असणार, जिल्हा परिषद सदस्य असणार, पंचायत समिती सदस्य असणार, हे सर्वच कोणतरी आपल्या सर्व माध्यमातून मला वाटतं इथे 115 ते 16 वाढेल। आणि प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे, NTV न्यूज मराठी, वसई, पालघर।